म्हणजे हे असे 8 फॅक्टर आहेत जे तुम्ही जे काही खाल त्याचे तुमच्या शरीराला शुभ किंवा अशुभ कशा प्रकारचा परिणाम देणार हे डिपेंड करतात. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य या 3 गोष्टीवरती आरोग्य डिपेंड आहे असं आयुर्वेदात सांगितलं आहे. आहार हा त्यातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण त्याच्यामुळंच आपल्या शरीराचं आणि मनाचं पोषण होत असते. आहाराविषयी आजकाल प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पॉईंटवरती भरपूर माहिती मिळते आणि नॉर्मल माणसाला बरंचसं कन्फ्युजन निर्माण होते. आणि आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल काय सांगितलंय हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आयुर्वेदामध्ये बॅलन्स डाएट हे जे काही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये 6 चवींचा समावेश असलेलं डाएट म्हणजे बॅलन्स डाएट. याच्यामध्ये सातमे हे सांगितलं आहे, म्हणजे एखादी व्यक्ती लहानपणापासून कुठल्या जास्त गोष्टीसाठी अट्रॅक्ट होते किंवा त्याच्या आहारामध्ये जास्त कुठल्या गोष्टीचा समावेश आहे त्याच्यावरती डिपेंड राहते की त्याचं पूर्ण आरोग्य कसं राहील. बॅलन्स डाएटमध्ये पूर्ण सगळ्या 6 चवींचा समावेश ज्याच्या आहारात असेल त्याचं सातमे बेस्ट आहे, म्हणजे ती व्यक्ती ही नेहमी निरोगी असणार हे नक्की. त्यामुळं लहानपणापासून आपण प्रयत्न केला पाहिजे की मुलांनी सगळ्या प्रकारच्या चवी त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत. बऱ्याचदा आपण बघतोय की कितीतरी मोठी होईपर्यंत लोकांना तिखट खायला आवडत नसते किंवा कडू आयुष्यात कधीसुद्धा लोकं खायला तयार नसतात. त्यामुळं त्यांचं आरोग्य त्याप्रमाणे कोरिलेटेड राहते. आयुर्वेदानुसार जे काही कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये मात्रा ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही कोणताही आहार किती पण तो चांगला असू दे, तुम्ही किती मात्रेत घेताय त्याच्यावर डिपेंड राहते की तो तुमच्यासाठी चांगला आहे किंवा वाईट आहे. याशिवाय सगळा विचार करून सुद्धा जे फॅक्टर्स आयुर्वेदामध्ये तुमच्या आहाराला अफेक्ट करतात त्यांना अष्टविधी शैतन ह्या हेडिंगखाली चरक संहितेमध्ये मेन्शन केले. म्हणजे हे असे 8 फॅक्टर आहेत जे तुम्ही जे काही खाल त्याचे तुमच्या शरीराला शुभ किंवा अशुभ कशा प्रकारचा परिणाम देणार हे डिपेंड करतात. त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे की प्रकृती. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एखादी व्यक्तीची प्रकृती आहे तशीच एखाद्या वस्तूची पण प्रकृती असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुगाची डाळ ही पचायला हलकी आहे आणि उडदाची डाळ ही पचायला जड आहे. त्यामुळं अर्थातच मुगाचा पदार्थ कुठला पण जो केला असेल तो पचायला हलका असेल आणि तो शरीरासाठी जास्त इझिली डायजेस्टेबल आहे, त्यामुळं तो त्रासदायक होत नाही. आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा आपण उडदाची डाळ खातोय आणि आपल्याला बघायला पण मिळते की आपण फर्मेंटेड उडीद वड्यासारख्या गोष्टी खाल्ल्या तर त्या पचायला जड असतात आणि त्यामुळं त्याच्यापासून त्रास होऊ शकतो. हे झालं प्रकृती. त्यानंतर करण म्हणून सांगितलं, म्हणजे संस्कार. एखाद्या गोष्टीचा जो पण नॉर्मल नेचर त्याचा असेल ते चेंज करण्याची कपॅसिटी संस्कारमध्ये आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल दही हे जे आहे ते उष्ण स्वभावाचं असते, पण त्याच्यामध्ये आपण भरपूर पाणी घालून जेव्हा ते भरपूर घुसळतोय तेव्हा तेच दही थंड स्वभावाचं होतं आहे. किंवा जो काही तांदूळ आहे तो डायरेक्टली खाल्ला तर तो पचायला जड असतो आहे, पण तेच आपण त्याला धुतोय, त्याच्यावरती भाजतोय किंवा हे जे संस्कार करतोय त्याच्यानं ते पचायला हलकं होते. त्यामुळं कोणताही पदार्थ हा त्याचे गुणधर्म चेंज करण्यासाठी त्याचे संस्कार आपण बघतोय आणि त्याच्यानुसार जे काही आपल्या रेसिपीज ट्रॅडिशनली आपल्या येतात त्या सगळ्यामध्ये याचा विचार करून आपल्या पूर्वजांनी अतिशय योग्य पद्धतीने त्या बनवून ठेवल्यात आणि त्याच्यामुळे ते पचायला आपल्याला हलकं स्वरूपात आहार बनवून त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा फॅक्टर आहे की संयोग. संयोग म्हणजे कॉम्बिनेशन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मध हे चांगलं आहे, तूप हे चांगलं आहे, पण मध आणि तूप हे दोन्ही जर तुम्ही इक्वल मात्रेत एका वेळी खाल्लं तर ते विषसमान काम करते. हे झालं संयोग. विरुद्ध आहारचा जो कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये आहे त्याच्यामध्ये हे सगळं मेन्शन आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही मासे आणि दूध हे कॉम्बिनेशनमध्ये खात असाल तर तुम्हाला त्वचाविकार होणारच, हे डेफिनेटली आहे. बऱ्याच पेशंटमध्ये जेव्हा श्वित्रासारखे असतात, म्हणजे व्हिटिलिगोचे जे पेशंट आहेत त्यांना हिस्ट्रीमध्ये विचारलं तर ते बघायला मिळते की हां, जेव्हा पण मी नॉनव्हेज खाल्लं त्याच्यानंतर फॉलोड बाय आईस्क्रीम खाल्लं असं बऱ्याचदा झाल्यानंतर त्वचाविकार डेव्हलप होतो. म्हणजे कोणतीही गोष्ट इंडिव्हिज्युअल खाल्ल्यानंतर ती त्रासदायक नाही आहे, पण त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन जेव्हा करतो आपण तेव्हा ते त्रासदायक होऊ शकतं आणि याचीसुद्धा माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. त्याचमुळं बऱ्याचदा आपण आता बघतो की जे काय झालं मध्ये कलिंगडाचं प्रकरण, ते कॉम्बिनेशनचाच परिणाम होता आणि त्याच्यामुळं ती विषबाधा झाली लोकांना. त्यानंतरचं फॅक्टर आहे राशी, म्हणजे मात्रा. कुठलीही गोष्ट तुम्ही किती प्रमाणात खाताय त्याच्यावरती डिपेंड आहे ते शरीरासाठी चांगलं आहे किंवा वाईट आहे. आयुर्वेदानुसार कोणताही पदार्थ तो पचायला कितीही हलका असला तरी पण पोट भरून खायचं नाही असं मेन्शन केलं.
म्हणजे समजा आपल्याला मिक्सरचं भांडं आपण जेव्हा चालवतोय तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण भरल्यानंतर आपण जे काही चर्निंग प्रोसेस करणार त्याच्यामध्ये काहीच होऊ शकत नाही. सिमिलरली जेव्हा आपण जेवतोय तेव्हा त्याच्यामध्ये दुसरे द्रव पदार्थ मिक्स होणार असतात, वेगवेगळे केमिकल्स त्याच्यामध्ये सिक्रेट होत असतात. त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन होण्यासाठी हवा जाण्यासाठी पण त्याच्यामध्ये जागा सोडणं अपेक्षित असते. त्यामुळं कोणताही पदार्थ जर तुम्ही अतिशय प्रमाणात अतिशय पोट भरून खात असाल तर तुम्ही कधीही निरोगी होऊ शकत नाही, हे नक्की. त्यामुळं मात्रेचा पण अतिशय इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतरचा 5वा फॅक्टर आहे देश. देश म्हणजे ज्या ठिकाणी ती वस्तू निर्माण झाली आहे किंवा एखादी व्यक्ती कुठल्या ठिकाणी राहते. म्हणजे समजा आपण एखाद्या थंड ठिकाणी राहत असू तर आपल्या आहारामध्ये उष्ण पदार्थ असणं अपेक्षित असते आणि त्याच्या उलटं. त्याचमुळं आपण जेव्हा आपल्या इथं भारतामध्ये बघतोय की वेस्टर्न कल्चर फॉलो करून आजकाल जे लोक भरपूर प्रमाणात मद्यपान करतात, तर तसं अपेक्षित नाही आहे. आपला उष्णकटिबंधामध्ये इतकं मद्यपान आपलं शरीर सहन करू शकत नाही. त्यामुळं कोणत्याही वेस्टर्न कल्चरला इन्फ्लुएन्स होऊन जर तसं केलं तर आपल्या शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप होऊन वेगवेगळे आजार होण्यासाठी ते कारण असू शकते. त्यामुळं आहार घेताना आपण कुठल्या देशात राहतोय ह्याचा विचार करणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा फॅक्टर आहे काल. कालाय तस्मै नमः असं म्हटलं जाते. म्हणजे कोणत्याही ठिकाणी कालाचा अतिशय इम्पॉर्टन्स आहे. आयुर्वेदामध्ये याला नित्यक आणि अवस्थिक असे 2 टाईप्स केलेत. त्याच्यामध्ये जे काय आपण दिनचर्या, ऋतुचर्या हे फॉलो करतोय, त्याच्यामध्ये जे काय गाईडलाईन्स दिलेत की एखादी गोष्ट रात्री नाही खायची, सच एज दही हे रात्री तुम्ही कधीही नाही खायला पाहिजे किंवा ऋतूनुसार पावसाळ्याच्या सीझनमध्ये हलका आहार घ्यायला पाहिजे, उपवाशी राहायला पाहिजे. हे जे सांगितले ते काळाप्रमाणे. अवस्थिकेनुसार जे पण आपली अवस्था असेल, म्हणजे बाल्यावस्था ही कफाची सांगितली आहे, त्यानंतर पित्ताची आणि वार्धक्य हे वाताचे आहे. त्याच्या अकॉर्डिंगली तुमच्या आहारामध्ये पण तशा गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणूनच अतिशय लहान मुलांना म्हणजे 8 ते 9 वर्षापर्यंत मुलांना जर तुम्ही जास्त प्रमाणात फलाहार दिला तर त्यांना कफाचे आजार होणारच आणि त्याच्यामध्ये तुम्ही कितीही प्रकारचे अँटिबायोटिक्स वापरा, त्या मुलाला त्याच्यातून बरं वाटणार नाही. त्यामुळं याचा विचार असणं पण नेसेसरी आहे की कोणता काळ आहे आणि त्या व्यक्तीचा काल कुठला चालू आहे आणि त्याच्या अनुसार तो आहार डिझाईन केलेला असला पाहिजे. यानंतरचा फॅक्टर आहे उपयोग संस्था. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये त्याची अवस्था नेसेसरी आहे. म्हणजे अजीर्ण अवस्था जर असेल, खाल्लेला आहार पचायच्या अगोदर जर तुम्ही पुन्हा जेवला तर जे काय पहिल्याचा आहार रस असतोय तो अजीर्ण स्वरूपात असतोय, इनकम्प्लीट तयार झालेला असतोय आणि जेव्हा आपण दुसरं अन्न त्याच्यानंतर घेणार त्याचं पुढचं सायकल परत चालू होतं आणि या दोन्हीचं मिक्सचर होऊन जे पण शरीरात तयार होतं त्याला आयुर्वेदाच्या भाषेत आम म्हणतात आणि बऱ्याचशा आजारामध्ये हे महत्त्वाचं कारण असते. त्यामुळं जोपर्यंत तुम्हाला भूक लागत नाही तोपर्यंत जेवायला नाही पाहिजे, हे इंडिकेटेड आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकारचं फास्टिंग, त्यामुळं 16 तास 18 तास उपाशी राहा असं न करता जेव्हा पण तुम्हाला भूक लागली आहे तेव्हा जेवायला पाहिजे आणि जेवढी तुम्हाला भूक लागलेली आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी जेवायला पाहिजे. असं जर केलं तर दीर्घकाळ निरोगी राहायला आपल्याला मदत होते आणि हे प्रत्येकाच्या परत स्वभावावर डिपेंड आहे, म्हणजे त्याच्या प्रकृतीवर डिपेंड आहे. एका व्यक्तीने 2 वेळा जेवल्यानंतर त्याला कदाचित भूक नाही लागणार, पण जर पित्त प्रकृतीची व्यक्ती असेल तर त्याला 3 वेळा भूक लागू शकते, 4 वेळा भूक लागू शकते आणि तेव्हा न जेवल्यामुळं त्याला अतिशय त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे पण इम्पॉर्टंट आहे की स्वतःला किती भूक लागली आहे ते जाणं आणि स्वतःच स्वतःचा अभ्यास करून ठरवा की मला किती प्रमाणात खायचं आहे, कधी खायचं आहे, काय खायचं आहे. यासाठीचा नेक्स्ट हे आहे की उपयुक्तता. म्हणजे जी व्यक्ती ते खाणार आहे त्यानं स्वतःच डिसाईड करायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला माहिती पाहिजे मला कुठलं साधन आहे, म्हणजे मला कोणता पदार्थ चालतोय खाल्ला तर. आणि याच्यामध्ये आयुर्वेदानुसार तुमच्या अगोदरच्या 2 ते 3 पिढ्यांमध्ये जे पदार्थ वारंवार खाल्ले जात होते तेच तुम्हाला सहज पचतात. त्यामुळं आता सध्या जे आलंय की कॉन्टिनेंटल पण तुम्ही आज खाताय आणि किंवा साऊथ इंडियन खाताय, नॉर्थ इंडियन खाताय आणि तुम्ही महाराष्ट्रात जन्मलाय तर तुम्हाला अपचन होणार आणि जेवढी व्हरायटी तुमच्या आहारात असेल, म्हणजे आपल्या ट्रॅडिशनल सोडून वेगवेगळे पदार्थ खाण्याची जर तुम्हाला सवय असेल तर तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती लोड येतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही आजारी पडू शकताय. हा पण अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे बरेच पेशंट विचारतात की तुम्ही हे खाऊ नका, ते खाऊ नका असं जेव्हा सांगताय तेव्हा सिम्पल आन्सर आहे की तुमचे आज्जे-पणजे जे खात होते ते तुम्ही बिंदास खा. ते तुमच्या शरीराला पचणार आहे, ते तुमच्या जेनेटिक लेवलवरती अडॅप्टेड आहे आणि ते तुम्हाला काहीही त्रास देणार नाही.
एवढं सगळं सांगून झाल्यानंतर आचार्यांनी नेमकं तुम्ही आहार कसा करायला पाहिजे हे सुद्धा सांगितले आणि यालाच आहार विधी असं म्हटले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल जास्त डिटेलमध्ये जाणून घेऊ. आत्ताची माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला कमेंट, लाईक करा आणि असेच व्हिडिओ या नंतरही बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.